असतो ना, आणायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे की बघ तुम्ही शिव करत नाही ना, आम्ही शिवच्या कॅबिनेट मध्ये जाऊन बसतो. साहेबांना सांगितलं की जे पत्र काढा म्हणून, तरी पत्र नाही काढलं खराब साहेबांना अजून. दोषी शिक्षक दाम्पत्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोण म्हणते करणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. दोषी शिक्षक दाम्पत्याला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोण म्हणते होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. दोषी शिक्षकाला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षकाला पाठीखाली घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्याला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्यांवर कारवाई झालीच पाहिजे. दोषी शिक्षक दाम्पत्याला वाचवणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. पाठीखाली घालणाऱ्या अधिकाऱ्या गेल्या 1.5 वर्षापासून मेकर पंचायत समिती अंतर्गत गजानन सातपुते व छाया सातपुते या बोगस शिक्षकांनी नोकरीमध्ये 4 अपत्य असताना सुद्धा 20 वर्षापासून वेतन आणि भत्ते सगळं शासनाचा लाभ घेतला, त्याची तक्रार आमचे तालुका अध्यक्ष देवेंद्र आखाडे, गणेश भाऊ गारोळे व इतर मंडळींनी केली होती. गेल्या 14-15 महिन्यापासून त्या शिक्षकावर दोषी आढळल्यानंतर सुद्धा 4 गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. सदर शिक्षक दोषी आढळला, मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि सदर कारवाई राजकीय दबावापोटी, सत्ताधारी राजकीय दबावापोटी सदर कारवाई ही शिक्षणाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागे घेतली. आम्हाला म्हणायचंय की बा सदर शिक्षकांनी लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली. सदर शिक्षक शाळेवर जात नाही, मुख्यालयी राहत नाही. सदर शिक्षकांनी बँक टाकली आणि त्या बँकेची उपविधी आम्ही पुराव्यासहित शिक्षणाधिकाऱ्यांना मान्य शिवसाहेबांना दिली. त्याच्यानंतर सदर शिक्षकाचा अतिक्रमणाचा अहवाल दिला, तरी सुद्धा 14 महिन्यापासून या शिक्षकावर बोगस शिक्षकावर कारवाई होत नाही. म्हणून आज आम्ही मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात कारवाईसाठी वेळोवेळी पत्र दिले, निवेदन दिले, मात्र हे अधिकारी त्याला पाठीखाली घालत आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कायदेशीर सगळ्या चौकशी बाबी स्पष्ट झाल्या, सगळे अहवाल आले, दोषी केलं, दोष आरोप पत्र भरलं, निलंबन करून सदर निलंबन दबावापोटी मागे घेतलं. पण आमचं म्हणणं आहे की बा कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, म्हणून या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवू नये आणि जे कोणी अधिकारी त्याला वाचवत असतील, या शिक्षकाला वाचवणाऱ्या बोगस शिक्षकावर तर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याच्या सगळ्या वेतनाची 20 वर्षापासून रिकव्हरी झाली पाहिजे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांनी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही 20 वर्षापासून. त्याला 4 अपत्य आहेत आणि दोघे शिक्षक हे अपात्र आहेत नियमानं. 28 मार्च 2006च्या अधिसूचनेनुसार सदर शिक्षक हे अपात्र आहेत आणि तसा चौकशी अहवाल सुद्धा आलेला आहे. अतिक्रमण आहे, बँक टाकलेली आहे, शासकीय कर्मचाऱ्याला दुसरा विवाह शासनाची परवानगी घेतल्याशिवाय करता येत नाही, ते बी सुद्धा अहवाल आलेला आहे, त्याचे बी सगळं निष्पन्न झालेलं आहे. मात्र गट शिक्षणाधिकारी व शिक्षण अधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी या शिक्षकाला पाठीखाली घालत आहेत आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या शिक्षकांनी या संबंधित सगळ्या प्रशासनासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आम्हाला दाट संशय आहे आणि गेल्या 1 वर्षापासून तक्रारकर्त्याला आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आज आम्ही त्यांच्या दालनामध्ये कारवाईसाठी बसलेलो आहे आणि जर सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर आम्ही हे कार्यालय तोडफोड करू आणि कायदा हातात घेऊ, एवढं मात्र सांगतो.